तर मुंबईतल्या मतदानाच्या विलंबामुळे उद्धव ठाकरे चांगले संतापलेले आहेत। जिकडे ठाकरे पक्षाला मत जास्त मिळतील किंवा मत पडतायत तिथं मतदानाला विलंब होतोय असा आरोप आता उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर केला जातोय असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात। मतदान झाल्याशिवाय अधिकाऱ्यांना सोडू नका असा देखील आदेश या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी पहाटे 5-6 जरी वाजले तरी सोडू नका। तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका। आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय, निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा। मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते। याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।